की मला रील स्टार किंवा रिअल स्टार मुंबईकर ठरवतील, तो ठरवण्याचा अधिकार कोणाला नाहीये. आम्ही आमची जबाबदारी झटकत नाही. प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो. ज्या 11 घटना घडल्या त्या 11च्या 11 घटनाच्या ठिकाणी मी घेतली. शताब्दी हॉस्पिटलमध्ये रात्री 12 वाजता गेली. नवनाथ बरोबर, महापौर असून सुद्धा. त्यानंतर माझ्यावरती ट्रोल केलं गेलं की कोस्टल रोडला महापौर काय करतात या हातात. मी कोस्टल रोडला एवढ्यासाठी उतरली कारण मला लहान लहान मुलं कटड्यावरती बसलेली दिसलीत आणि समुद्राच्या लाटा एवढ्या मोठ्या येत होत्या यशवंत, की त्या लाटा त्या मुलांना आतमध्ये घेऊन जाणार, म्हणून मी तिथे उतरली. मी मुंबईची महापौर, मुंबईची सेवक, माझ्या मुंबईकरांसाठी मी तिथे उतरली. मी त्या ठिकाणी रील स्टार म्हणून नाही उतरली. आणि म्हणूनच मी बोलली की मला रील स्टार किंवा रिअल स्टार मुंबईकर ठरवतील, तो ठरवण्याचा अधिकार कोणाला नाहीये. या ठिकाणी मेयर म्हणून मी वारंवार सांगितलं, मी या ठिकाणी महापौर, त्याच्या अगोदर मी कार्यकर्ता आहे. या कार्यकर्त्यातून काम करून करून आम्ही नगरसेवक झालो आणि नगरसेवकाचं मग आम्ही महापौर म्हणून मी इथे बसली. त्यामुळे माझ्यातला जो कार्यकर्ता आहे तो कायम बाहेर असाच येणार, कारण आम्ही प्रत्येक वेळा चळवळीत रस्त्यावर उतरून काम करणारे, मला जितके ओळखतात त्या सगळ्यांना माहितीये, या ठिकाणी बसणाऱ्या अशरफ आझमींना पण माहितीये. त्यामुळे या कष्टातून मेहनतीतून आलेलो आम्ही सर्वजण आहोत. आणि म्हणूनच या ठिकाणी वारंवार मला टीका केली गेली. सर्वात महत्वाचा मुद्दा, 2 धमक्या आल्या. पहिली धमकी आली, त्याच्यानंतर दुसरी 28 जूनला आली. त्याचा आम्ही कुठे वक्तव्य केले नाही, आम्ही कोणाला काही बोलून दाखवलं. मी फील्डवरती होती, पब्लिकमध्ये, लोकांमध्ये जिथे पाणी साचत होतं. मला वाटतं मी सगळे मिलन सबवे असेल, अंधेरी सबवे असेल, मालाड सबवे असेल, सगळ्या ठिकाणी मी उभी होती. घरात नव्हती मी ताई. सकाळी निघायची, संध्याकाळी घरी यायची, कायम मी बाहेर होती. ताईंचं आणि माझं चांगलं रिलेशन आहे. मी त्या मोठ्या आहेत माझ्या वयाने, मी त्यांना कायम मानते. पण त्यांनी जर त्यांच्या पत्राच्या बाबतीत जर तुम्ही माझ्याशी फोनवर बोलता तर तुम्ही बोलला असतं तर मला फार बरं वाटलं असतं. पण तुम्हाला सिद्ध काय करायचं होतं नक्की? तुम्ही तुमच्या पीएला घेऊन जाता आणि काय तुम्ही शब्द वापरला? रुतबा. मी लिहून ठेवलेत तुमचे सगळे शब्द. रुतबा. आपण एक महिला, तुम्ही तिथे विरोधी पक्ष नेते आहेत, मी एक महिला महापौर आहे. तुम्ही रुतबा हा विचारला ज्यावेळी तुम्ही माझ्या दालनामध्ये, आता तुम्ही तुमचं हे स्टेटमेंट आहे की दालन आणि त्याच्या बाहेरचं जे आहे ते तुमचं नाहीये. नाही, एक मिनिट ताई, मला कंप्लीट करू दे. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते. मी अगदी जबाबदारीने बोलते. या ठिकाणी असं म्हटलं जातं की महापौर आणि महापौरांच्या बाहेर जे आहेत कार्यालय ते तुमचं काही नाहीये, ते एमएसचं आहे. त्या ठिकाणी माझ्या मुंबईकरांचे पत्र येतात आणि त्या पत्रांचं सगळं उत्तर मी बाहेर बसलेल्या माझ्या पीएस ला देते. त्यावेळी तुम्ही तिथे जाऊन बसतात. ह्या कोण आहेत मला माहित नाहीये, तुम्ही उत्तर द्या. हा रिस्पेक्ट नाही. मी आता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचं ठरवलंय. तर जो तुम्ही रुतबा, आज मला सांगायचं हेच आहे. आणि सर्वात महत्वाचं, जेव्हा मला एक नाही मला दुसरा पण धमकीचा मेल येतोय, मी चला तुमचंही मी मान्य करेल, कारण तुम्ही माझ्या विरोधी पक्ष नेत्या, तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. तुम्ही या 100 वेळा माझ्या कार्यालयात या, माझे पेपर चाळा, मी काही बोलणार नाही, तुमचा अधिकार आहे. तुमचा पीए कोण आहे जो माझ्या पूर्ण माझ्या दालनाचा तो रेखी करतोय, ट्रेस पासिंग करतोय? तरी सुद्धा धमक्या असताना सुद्धा तुमचा पीए येतो, माझ्या दालनामध्ये फिरतो आणि माझ्या पूर्ण दालनाची रेखी करतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही एमएस ला बोलवता आणि एमएस ला सांगता की जा आणि माझे कुठले आता मला माहित नाही तुम्ही कुठले पेपर नेले. पेपर घेऊन या आणि त्या पेपरचे तुम्ही एमएस ला आणि पीएस ला सांगून सगळे पेपर मागवलेत आणि त्याचे फोटो काढलेत, त्याचे व्हिडिओ काढलेत. म्हणून मी त्याची चौकशी लावली. तर हे लक्षात घ्या ताई. इतक्या सुरुवात मी मागेच म्हणाली, तुम्ही सुरुवात केली त्याचा एंड मी करेल. कायम लक्षात ठेवा, तुम्ही सुरुवात करा, त्याचा एंड मी करून दाखवेन. या ठिकाणी हे बोलायचं कारण तुम्ही माझं नाव घेऊन ताई तुम्ही बोललात. नाही नाही नाही, असं नाही. बरोबर मी बोलते, असं नाही होत ताई. या ठिकाणी नाही, तुम्ही बोलता, चुकीला माफी नसते. त्यामुळे मला फक्त ह्या प्रश्नाचं कारण, तुम्ही ह्याचा खूप उहापोह केला. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाऊन मीडियावरती पण बोललात,
फोन पण दिला, सगळं केलं. या ठिकाणी प्रशासनाला मी कुठेच असं म्हणणार नाही की त्यांनी मी त्यांना मी सुरुवातीलाच म्हटलं, पण प्रशासनाला मी पाठीशी घालणार नाही. पण या ठिकाणी प्रशासनाने काम नाही केलं तर ह्याच सभागृहामध्ये प्रशासनाला खडे बोल सुनावण्याची ताकद पण आम्ही ठेवतो आणि आम्ही त्यांच्याकडनं काम पण करून घेऊ.